काय बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बघूयात बातम्यात थोडक्यात. सुरुवातीची बातमी आज जागतिक महिला दिन आहे आणि स्वतःच्या हक्कासाठी महिलांनी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आजची तारीख अर्थात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1909ला न्यूयॉर्कमध्ये पहिला महिला दिन साजरा झाला. त्यानंतर 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. पुण्यातून सुटणाऱ्या दख्खनच्या राणीचं सारथ्य आज महिलांनी केलं आणि त्यानिमित्तानं इंजिन ड्रायव्हर, गार्ड आणि लोको पायलट ही सर्व महत्त्वाची कामं आज महिलांनीच केली. एअर इंडियानं आज महिला दिनानिमित्तानं एक चांगली घोषणा केली. आज दिवसभरातल्या 12 आंतरराष्ट्रीय आणि 40हून अधिक देशांतर्गत विमानांचं सारथ्य फक्त महिला पायलट करतात. त्याचसोबत विमानात केवळ महिला क्रू मेंबर्स ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. देशी गावरान बियाणांचं संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना केंद्र सरकारचा नारी शक्ती पुरस्कार जाहीर झालाय आणि आजच्या महिला दिनाच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 6 कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रपतींच्या हस्ते आज सन्मान होईल, ज्याच्यामध्ये मांडेशी महिला बँकेच्या संस्थापक चेतना सिन्हा, उद्योजिका कल्पना सरोज, महिला कमांडो प्रशिक्षक सीमा राव, कथ्थक नृत्यांगना सीमा मेहता, उद्योजिका स्तुती मुरारका या पुरस्कारानं सन्मानित केल्या जातील. गुगलनं देखील 8 मार्चला वेगळ्या पद्धतीनं साजरं करण्याचं ठरवलेलं दिसतंय. खास डूडल व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय, ज्यात नारी शक्तीच्या सन्मानासाठी अनेक स्लाइड्स यात दर्शवण्यात आल्यात. 14 विविध भाषांमध्ये प्रसिद्ध महिलांचे प्रेरणादायी त्यांचे जे विचार आहेत ते देखील या स्लाइड्समध्ये आहेत. पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांची हजेरी होती. अभिनेत्री शर्वरी जमेनीस, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होत्या. राजमाता जिजाऊ यांचं जीवनचरित्र रेखाटलेली 125 फूट लांब 12 मजली तब्बल ही लांब साडी आहे, जी तयार करण्यात आली. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंदही केली जाणार आहे. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये आज महिला राज पाहायला मिळते. तिथे कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी आज सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्यात. एसटी महामंडळाकडून राज्यात 8,022 चालक आणि वाहकांची पदं भरली जाणार आहेत, ज्यात 2,406 पदं महिलांसाठी राखीव आहेत आणि त्यामध्ये 743 महिला उत्तीर्ण झाल्यात. त्यांची कागदपत्र छाननी आणि अन्य प्रक्रिया आता पार पडणार आहे. वेतनाच्या बाबतीत अजूनही स्त्री-पुरुषांमध्ये विषमता असल्याचं दिसून आलंय. जागतिक महिला दिनाच्या आजच्या पार्श्वभूमीवर जे सर्वेक्षण करण्यात आलं त्यात देशातल्या महिला नोकरदारांचं वेतन पुरुष नोकरदारांच्या तुलनेत सरासरी 19% कमी असल्याचं आढळून आलंय. पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये देखील महिला दिन साजरा करण्यात आलेला आहे. इथे केक कापून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नाशिकमध्ये महिलांचे हक्क आणि त्यांच्या यशाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशानं महिलांची दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सफाई कामगार महिलांना वेतनासाठी उपोषणाला बसण्याची वेळ अमरावतीत आली आहे. जोपर्यंत किमान 300 रुपये वेतन मिळण्याची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं या महिलांनी म्हटलंय. गेल्या 4 वर्षात राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण दुप्पट झाल्याची माहिती समोर येते. अमरावतीमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचं कळतंय. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण हे 4,699 इतकं आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा पत्ता यावर्षी कापला जाऊ शकतो. 75 वर्षांहून ज्यांचं वय अधिक आहे त्या नेत्यांना उमेदवारी द्यायला पक्ष नकार देऊ शकतो. आज होणाऱ्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय होईल अशी शक्यता आहे. काँग्रेस उमेदवारांच्या राज्यातल्या 26 जागांच्या नावांवर आज दिल्लीतल्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची माहिती कळते. नागपूरमधून नाना पटोले, पुण्यातून संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांचं नाव अंतिम होणार का याबद्दल अजूनही उत्सुकता कायम आहे. आठवड्यातून 2दाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते, जी महत्त्वाची मानली जाते. 50हून अधिक निर्णय यामध्ये घेतले जातील. आचारसंहिता लागण्याआधीची एक महत्त्वाची बैठक म्हणून याकडे पाहिलं जात आहे.
काही वेळातच अयोध्येप्रकरणी सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे. मध्यस्थ नेमणुकीबाबत हा निर्णय आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखालचं घटनात्मक खंडपीठ हा निर्णय देईल. लोकसभेसाठी काँग्रेसनं काल आपली पहिली यादी जाहीर केली. उत्तर प्रदेशमधले 11 आणि गुजरातमधल्या 4 उमेदवारांच्या नावांची घोषणा यात करण्यात आली, ज्यामध्ये सोनिया गांधी रायबरेलीमधून तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीमधून नशीब आजमावतील. महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत असं खुद्द मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याची माहिती पूर्णपणे निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.